मंडळी, जय श्री महाकाल. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येतोय. आता आपल्या भावाची हळद आहे, तर आपला वसू भाऊ आहे. तर आता आपण कोल्हापूरला जाणार आहे. तर ही आपली गँग बसली आहे सगळी. बघा वंटे, आपला भाऊ झोपलाय. इकडे आपला भाऊ अजून एक आलाय. असे 30 जण आहेत टोटल, 30 ते 25 जण. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, खूप मजा येईल. तर आज फक्त आपण जाण्याचा प्रवास आणणार आहे. तर जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी. तर ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत राहा. आणि आपला दुसरा मित्र आलाय तर नको जरा हे आवाज कट करेन मी भावा, तर समजून घ्या जरा. आपली मुलं चाललंय. तर चला, बाय बाय. ही आता आपण आपली गाडी आली आहे, बघू शकता. आपली गँग आहे पूर्ण. त्यात नवीन आपला मित्र आलाय वंटे. आता आपल्या वसुबाईची गाडी जी आहे ती आपल्याला कोल्हापूरला न्यायची, आणि लिंबू नारळ त्याची सोय केलेली आहे गाडी निघताना. तर आपला बाळाभाऊ पुढे एकटाच गाडी उचलतोय. पूर्ण चाक चढव, पूर्ण पहिले मस्त माहिती. गाडीची मेहनत बघू शकता तुम्ही. एका गाडी म्हणजे एका गाडीला दुसऱ्या गाडीमध्ये टाकायला किती माणसं आहेत बघा. त्याच्यात आपले भाऊ ओंकार शेठ पाठीला दुखत असताना सुद्धा घे टाक तो कपडा उचलला पाहिजे. एकदा काढली, परत एकदा टाकतोय. आता तुझ्याकडे घे मागे गाडी सोबत बाळा पण आपला चाललाय. हा वंटी, आणि आपला वंटी स्पेशल वंटी. आता आपलं नारळ बिरळ फोडून झालंय. ही आपली गँग आहे पूर्ण प्रॉपर. आता आपल्या साहेबांनी नारळ फोडलाय, पूजा केली आहे. तर ती पूर्ण 50 सीटर बस आहे आपली. आणि याच्यात तुम्हाला जरा अंधारात चेहरे दिसणार नाहीत आपल्या भावांचे. थोडे अर्धे गोरे अर्धे काळे आहेत. फॅमिली आहे. कॅमेरे जवळ घेतोय कारण आपले सगळे मित्र अर्धे गोरे अर्धे काळे आहेत. तर ही आपली पूर्ण फॅमिली आता चालली आहे कोल्हापूर. बोला गणपती बाप्पा. गाडी तुम्ही धमाल बघू शकता. फुल नाचतायत पब्लिक. माझा रेनकोट खाली पडलाय. भावावरती रेनकोट ठेवून दे आपला. आता आपली गाडी पुणे एक्सप्रेस हायवेला लागली आहे, बघू शकता तुम्ही. हायवे आपल्या मुंबईपर्यंत तर गर्दी नव्हती एवढी, म्हणजे थंडी नव्हती. आता तुम्ही थंडी बघू शकता. तर रात्रीचा व्हिडिओ आहे, म्हणजे थोडासा व्हिडिओ क्वालिटी खूप कमी आहे. उद्या पण आपल्याला हळदीमध्ये नाचायचंच आहे, पण आपले पोरं आपल्या भावाच्या हळद आहे म्हणून त्या जल्लोषात नाचत चालले. थोडासा टाइमपास बोर न व्हावा म्हणून. चला पुणे बारामती, पुणे कोल्हापूर, सुरे पुणे. आता आपली गाडी आहे ना एक्सप्रेस. आता म्हणजे एक्सप्रेसच्या सगळ्यात पहिला टोल नाक्यावरती आले. आणि आपला दुसरा मित्र व्हिडिओ काढताना. आणि इकडे आता आपला ग्रुप आहे पूर्ण. बाकी झोपले दागे आले दागे. पीले पीले ओ मरदाजा, पीले पीले गाणं बंद झालं. पीले गाणं बंद झालं. त्याला पाहिजे त्याला काढू दे बरोबर.
आता आपण बोरघाटमध्ये पोचलोय. हे बघा, तर फुल ट्रॅफिक लागले. कमीत कमी 1 तास झाला आम्हाला ट्रॅफिक. आपले फुल टाइमपास होलो. हो दादा, गाडीचा हॉर्न वाजवा एकदा, वाजवा की. हा कडक बघा, फुल जाम लागलाय आणि फुल टाइमपास चालू आहे आपला. गुड मॉर्निंग. आता आपण ना रात्री झोपेतून उठलोय. मस्त साईच्या गाण्यांनी, साईबाबाच्या गाण्यांनी आपण सुरुवात केली. आपला भाऊ झोपेतून उठलाय. साईराम साईराम साईराम. आपला अनिकेत भाऊ ओम साईराम ओम साईराम साईराम साईराम. तर मंडळी, आता इथून अजून 100-120 किलोमीटर आवाज बसला रात्रीचा ओरडून ओरडून. आता पुढे बघू आपण. रोड बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. गावात ते रोड आहे. अजून एक तासाचा रोड बाकी आपला. खूप वैतागलो आता. म्हणजे वैतागण्याचं काय संबंध, म्हणजे रोड इकडून तिकडून आपल्या गावाला जायला तर लवकर टाईम जातो. तर आता इकडचं सिनेरी दाखवतो तुम्हाला. बसमध्ये जेवढी माणसं आहेत सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत. आता आमच्या वसू भाऊला जाऊन भेटू. आता काहीतरी बोलू. आता बघू. आता कमीत कमी आम्हाला पोहोचायला 10 ते 15 मिनिट लागतील. आता तिथे जाऊन पोहोचू. हळदीचा जो ब्लॉग असेल तो माझा वेगळा असेल आणि हा ब्लॉग इथेच नंतर एंड करेल. तर सामान उतरवताना लक्षात नाही आलं व्हिडिओ काढायचा. तर नवरदेवचा भेटला आपल्याला, प्लस मंडप बिंडप आणि हा नवरदेवाचा ना एकदम खास माणूस आहे हा. तोच बिचारा एकटा कामं करतोय आपली. आणि आपली गँग आतापासूनच जरा मस्ती करायला चालू केली आहे. आता ह्याच्यातला नवरदेव आहे ना, तो कोण आहे तो ओळखून घ्या. हा बघा, हा नवरदेव बघा कसा. आणि आम्हाला असेच बाहेर उभं करून ठेवलंय बघा. हा नवरदेव. चला, आता आपण जेवून निघालोय. थोडंसं जेवलो, झोपलो आणि आता आपण काजूच्या बागेत चाललोय. म्हणजे आपल्या भावाचीच बाग आहे. म्हणजे त्याचं लग्न आहे वसू त्याची. तर इथे बाळा आहे. बाळा, आपला बाळा आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा भाऊ. त्यानंतर हे आपले वस्तूचे आणि माझं नाव, त्यांचं नाव एकदम सेम आहे, सिद्धू. तर आता आपण काजूच्या बागेत आलो आहे. काजू मोहर आलेत फक्त काजूला. म्हणजे बोलतात ना, एक गावाकडनं आल्यानंतर हे बघा. त्यानंतर आपले भाऊ. तुमचं नाव काय? रोशन. त्यानंतर परत एक सिद्धू आणि त्यानंतर आपला परत रोशन. खरंच रोशन का? हो, यस यस. तर हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, ही काजूचा मोहर आला. त्यानंतर काजू आलेले आहेत थोडे थोडे, पण ते बारीक आहेत एकदम. असे गावाची मजाच वेगळी असते. हे बघा, जर म्हणजे तुम्ही गावाकडे आलात ना तुम्ही या टायमाला, तर आता थोडंसं सीझन चालू आहे आंबे पासून. आणि बघा, हे ऊसाची शेती आहे. थोडंसं लागवण केलंय, म्हणजे लावायचं काम चालू आहे आता. लावून झालं. हां, हे बघ, हे लावून झालंय. आता हे थोडंसं 1-2 महिन्यात मोठं होईल ना. प्रॉपर बनायला किती टाइम जातो? 1 वर्ष जातो. हे बघा, बघू शकता तुम्ही. म्हणजे गावाकडची मजाच ही वेगळी असते. त्या साईडला लाकडं कापून ठेवल्यात. समोर मस्तपैकी डोंगर आहे. सुंदर असं वातावरण. म्हणजे कधीतरी आपल्या फॅमिलीला घेऊन असं
गावाकडे यायची मजाच वेगळी असते. आणि आता आपण परत 18 तारखेला तर गावी जाणारच आहे. बघतो तुम्हाला अजून काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवेन नक्कीच. बांधकाम चालू आहे. तर हा प्रॉपर जामा दगड आहे, म्हणजे आपल्या कोकणातला जामा दगड त्यांनी कोकणातून कोल्हापूरला मागवलेला. घरं बघू शकता, ऐसपीस घरं सगळी. आणि ही समोरची टाकी दिसते ना, त्यांनी म्हणजे अख्खं या गावाचं नाव, गावाचं नाव काय या? दुगुनवाडी. म्हणजे ते दुगुनवाडी गाव आहे, त्या गावाला पूर्ण गावाला पाणी पुरवठा या टाकीतून होतो. आता सध्या गावाची लाईट गेली आहे, ठीक काहीतरी काम चालू असल्यामुळे. हे बघा, जेव्हा तुम्ही घर बांधता, घर बांधल्यानंतर तुम्हाला एक मेन स्टोरेज असतो जो बाथरूमचा, तो बघा हा. म्हणजे एक तुम्हाला खड्डा मारून तुम्हाला बाथरूमचा स्टोरेज बनवावा लागतो. घर बघू शकता किती सुंदर बनवलं आहे. तर आता आपण एक मंदिर आहे तिकडे जाऊया, तर दाखवतो तुम्हाला. कांद्याचं शेत. म्हणजे गावी कसं आहे, गावी जर तुम्ही राहत असाल ना तर तुमचं स्वतःचंच, म्हणजे बाहेरून तुम्हाला काय आणायची गरज नाही. जेवढ्या भाजीपाल्यात सगळ्या इकडेच स्वतःच बनवायच्या आहे, स्वतःच खायच्या आहे, एकदम नॅशनली. ही बघा, ही रेती बघा, इकडची रेती. आपल्या इथे काळीसारखी रेती येते, इथे मातीची रेती. जो तो जामाचंच दगडचं काम करतो. हे बघा, हे आपल्या देवीचं मंदिर आहे. काय भूमिपूजन नाही, भूमिपूजन तर झालं आहे. श्री लक्ष्मीच्या नावानं चांगलं. हे पण एक देवीचं मंदिर आहे, दुगुनवाडी, कोल्हापूर. आपल्या भावाचा डीजे आलाय. इथे बसूया गणपती देव. नवरदेव ओ नवरदेव, डीजे कधी लागणार आहे? लागला चालू आहे तिकडे. चालू आहे बघा तिकडं. आता कधी डीजेचा आवाज ऐकवतात नवरदेव काय माहिती. तर आपले सेटअप तर लागतोय प्रॉपर. आता बघू. आणि उद्याच्या नवरदेवाची बसायची सीट बघा. आपला हळदीचा कार्यक्रम चालू झाला. वसूची ताई, नंतर आपले आई बाबा आणि वसूचे मम्मी पप्पा. सावकाश लावा. थांबा 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 थांबा. मी चालू म्हटलं, चालू करा करा, लावा 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 लावा. जास्त गोरा झाला पाहिजे तो. जास्त गोरा झाला पाहिजे. गावची पद्धत असते आपल्या, म्हणजे प्रत्येक गावी आहे ना असं हळदीच्या कार्यक्रमाला त्यांच्या फोटोचे
अपना भाई आ गया है। ए बसू नाच. जोपर्यंत आंघोळ नाही घालत तोपर्यंत नाही साडी धुतली आहे. अशा प्रकारे आपला हळदीचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता जरा वहिनी आणि आपले दादा जरा थकलेले आहेत, पण त्यांच्याकडनं एक सगळ्यात पहिला उखाणा ऐकायचा आहे. त्यांनी अगोदर तर घेतलेला आहे एकमेकांसाठी, पण परत एकदा. तर वसू दादा आणि आपल्या लाडक्या वहिनी या उखाणा घेणार आहेत. तर एक दादा पहिला उखाणा घेतील. उद्या सकाळी नाही दादा, कमेंट खूप घाण येणार मग माहिती. लवकर घ्या, वहिनी पण घेणार लगेच, सोडणार नाही रात्रभर. चला घ्या लवकर, घ्या लवकर घ्या, उखाणा घ्या. ओ वहिनी पहिला तुम्ही घ्या. नाही पहिला हे घेणार ना, मग तुम्ही घेणार ना. हा चला, व्हिडिओ चालू घे. पहिला घे ते भाजीत भाजी मेथी नको. हा चला, हे थांब ना, बोलतोय वसू, व्हिडिओ चालू आहे तुला माहिती आहे. हळू आवाज थांब. हा बोल आता. आहे थंडीचा महिना बाहेर पडले ऊन, आहे थंडीचा महिना बाहेर पडले ऊन. सोनम होती शिंद्यांची लेक, आता झाली आंबोळ्यांची सून. बाई काय हा प्रकार. चला वहिनी घ्या आता, तुम्ही जरा जोरात घ्या, आवाज ठणठणीत पाहिजे तुमचा. आंबोळ्यांची सून झाले तुम्ही, आवाज ठणठणीत पाहिजे तुम्हाला. यांच्यासोबत आम्हाला सगळ्यांना सांभाळायचंय तिकडे, हे लक्षात ठेवा. चंदेरी सागरात चंदेरी सागरात सोनेरी लाटा. आजपासून वसंतरावांच्या आयुष्यात माझा आजपासून वसंतरावांच्या आयुष्यात सॉरी परत चालू तुमच्यासाठी सगळं काय माफ. चंदेरी सागरात सोनेरी लाटा. आजपासून वसंतरावांच्या सुखदुःखात
अर्धा अर्धा माझा वाटा. हे फक्त अर्धा बोलायचंय नंतर हो खाली बसा उठा. पूर्ण वाटा तुमचाच असणार आहे. पूर्ण वाटा तुमचा. चालेल त्यांना चालवून घ्यावं लागेल. हे बघा नवरदेव एवढा आळशी आहे की लग्न आहे आता अर्धा एक तासात आणि आपला भाऊ दाढी करतोय बघा. स्मार्ट इथे बघा शेट नवरदेव. हा 60 एकदम स्मार्ट. चलो तर घालणारा माणूस पण मागवला डायरेक्ट मुंबईवरून फक्त खास. बघा धोती शिकायची असेल ना तर भावाचा नंबर आहे ना आम्ही कॉन्टॅक्ट देतो तर त्याच्या डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करा. एक धोती घालायची तो असे 500-1000 रुपये घेतो पण त्याला तुम्ही नाश्ता विष्टा चांगला दिला तर फ्रीमध्ये करून देऊ. नाही याला फक्त हे छोलेची भाजी हवंय छोलेची भाजी आणि आणि भाकरी. नाही आज बकऱ्याचं मटण खाणार आम्ही. बकऱ्याचं मटण काल 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 कापले ना. व्हेज आहे ना. काल कापले ना. हो काल कापले ना तर आज भेटणार ना. नाही बकरा नाही खात मी. शिजलंय ना. वेज का जो सीन है ना उसे मेरे वजह से कर. लुंगी झालेली आहे. अरे परत गाठ सोडली. सोडायला लागते का असं आहे का. जुळून येती रेशीम गाठी. अजून काहीच नाही. खाली खाली खाली. हो काका जरा बाजूला का. हो पेटेवाले हो मामा मामा मागे या. आहे ना, नाना पकडते ना. तुम्ही बाजू नाव क्या दहंडी बांधायची आहे?